कोटे सध्याला हवेत आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे प्रतोद म्हणून काम करत आहेत. ते आमदार आहेत असं विसरलेत असं वाटतं आहे. एक ज्या प्रत्येक पार्टीमध्ये ज्याप्रमाणे काय लोकांना ठेवलेलं असतं आहे बोलायला, ते विसरले. सध्या ते सगळ्या एकटेच कार्यक्रम करत आहेत. आणि देवेंद्र कोटेबद्दल मी बोलणं करत नाही. पालकमंत्री डबा देणार आहेत, दररोज पालकमंत्र्याला सकाळ संध्याकाळी जेवण देणार आहेत. तेवढं तर त्यांना त्यांच्याबद्दल बोलायला लागणार आहे. त्यामुळे ते बोलू लागले आहेत. एक महिला खासदार आहे, महिला खासदारचे प्रश्न उलटं समजून घेणं, तुमच्या पालकमंत्र्याला सांगणं किंवा हे देखील जनतेने निवडून आले आहेत. ज्यास आमचं सरकार होतं, शिंदेसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते, विजयदादा उपमुख्यमंत्री, असं कधी त्यांनी विरोधकाला वागणूक दिलेली नाही. उलट शिंदेसाहेबांनी मोहिनी पतकीरते असतील, रोहिणी तळवळकर असतील, सुरेश पाटील असतील, जगदीश पाटील असेल, इक्बाल रायलेवाला असेल, अशा अनेक लोकांना निधी देण्याचं शिंदेसाहेबांनी काम केलं. पण काही लोक पालकमंत्र्यांच्या कानात सांगतात की ह्यांना निधी देऊ नका. जे खासदार इथले आले आणि धैर्यशील भैया खासदार आले, हेच आमदार जे आता कानात सध्याला बोलत आहेत, डबे घेऊन जातात, हे लोक त्यांना शिकवत आहेत की ह्यांना निधी देऊ नका. इथले खासदार आणि धैर्यशील भैया खासदार हे दोन खासदार त्यांचे निवडून आले नाहीत. हे दोन्ही खासदार एक तिकडं राष्ट्रवादी आणि इकडं काँग्रेसचे आल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या खालून वर यांच्या डोक्यामध्ये ह्या खासदारांना कसं खाली आणायचं, यांना कसं त्रास द्यायचा, कसा निधी ह्यांना द्यायचा नाही, लोकशाही संपवण्याचं काम हे पालकमंत्री ह्या ठिकाणी करतायत. एवढंच नाही तर पालकमंत्र्यांनी तैला तर दिलाच नाही, पण जेवढे विरोधक आमदार आहेत, सोपल साहेब असतील, नारायण आबा असेल, सांगोला खासदार असतील, ह्या कुठल्याही आमदारला जेवढे विरोधक आमदार आहेत, सोपल साहेबांचे सगळे, कुणालाही निधी दिला नाही. फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी देण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी घाट घातला आहे.